मम्मी आज सांगलीला गुरुला आणायला गेली होती आणि गुरु आल्यानंतर ना चिमणी झोपलेली होती, त्यामुळे ना तो पण शांत बसला होता आणि मी आपल्या चिमणीच्या पप्पांना परेशान करायचं काम करत होते. आता 3 दिवस दिवसाची लाईट आहे, त्यामुळे ना पाटामध्ये पाणी चालू आहे, त्यामुळे चिमणीचा ना एक शूट खूप दिवसापासून करायचा होता, तो करून घेतला. मी चिमणीचा जो काही सिनेमॅटिक शूट करते ना, त्याच्या मागे एक हेतू असतो माझा, जो की प्रत्येकाला समजतो असं नाही. मुलगा मुलगी वेगळं का समजले जातात काय माहिती. जे मुलीसोबत घडतं तेच मुलासोबत घडलं तर काय नाही. एका मुलीची आई म्हणून ना हा प्रश्न मला सतत पडत राहतो. असो, काही गोष्टीची उत्तरेच न दिलेली बरं, कारण समाजाला ना कोणती पण गोष्ट लगेच झोंबते. असं गुरु आल्यापासून ना चिमणीची आणि गुरुची भांडणं चाललेली होती, कारण चिमणी काय त्याला समजून घ्यायला तयार नव्हती आणि संध्याकाळी ना दोघं बहीण भाऊ मस्त खेळत बसले होते. आणि पावसाचं वातावरण झाल्यामुळे ना चिमणीच्या पप्पांनी कांदा भजी बनवायला घेतली होती, पण पाऊस काय आलाच नाही. आता दादा जे काय करतोय ना ते बघून आम्हाला सुद्धा करायचंय, त्यामुळे दादाचं बघून ना चिमणी कोंबड्यांच्या मागे लागली होती हात धुवून. आणि तिला असं खुश होऊन खेळताना बघून ना मला खूपच भारी वाटत होतं. ती तर खूप जास्त एन्जॉय पण करत होते हे सगळं. त्यानंतर चिमणीच्या पप्पांनी ना आंबे सुद्धा कट केलेले होते. सध्या न चुकताना रोजचा एक तरी आंबा खायचं चालू आहे आणि चिवताईचा तर फेवरेट आंबा आहे, त्यामुळे ती तर पहिला नंबर लावते आंब्याच्या बाबतीत. मी सुद्धा ना मस्त असा आंबा एन्जॉय केला. चिवताई तर ना डायरेक्ट दादाची गाडी घेऊन पळत होती. आता गाडी आम्ही आणल्या गुरुला, मात्र हिला वाटतं ना हिचीच आहे, त्यामुळे ती काय त्या गाडीवरनं ताबा सोडत नाही. आणि ह्या दोघांच्या मस्ती आणि भांडणामध्ये ना आमचा टाइम कसा चाललाय ना ते कळना गेलंय आम्हालाच. पण दादा आल्यापासून ना चिमणीला मात्र करमणूक झालेली आहे आणि कोणतर मारायला सुद्धा घावलेला आहे. यांची मस्ती चालली होती, पण मी मात्र कपड्याच्या घड्या घालून घेतल्या. म्हटलं कधी पाऊस येईल सांगता येत नाही. चिमणीच्या पप्पांनी बनवलेली कांदा भजी सुद्धा एन्जॉय केली आणि चिमणीची ना रात्री मस्ती अशी काही चालू होती. आम्हाला खेळण्यापेक्षा ना अशी घरातील भांडी कुंडी कांदा बटाटा अशाच गोष्टी लागतात. विचार करते हिला बर्थडेला ना 1 किलो कांदे आणि 1 किलो बटाटेच द्यावे.